अजून एक छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम राहिलेला आहे। खरं तर बच्चूबाईंनी आम्हाला विश्वस्त म्हणून संस्थेमध्ये काम करायची संधी दिलेली आहे, ती आम्ही निश्चितपणे पार पाडू। आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही नक्की पुढची 35 वर्ष नक्की चालवू। दुसरी गोष्ट अशी की ज्या बच्चूबाईंनी 81 साली शिवानंद प्रतिष्ठान स्थापन केलं, त्याच्या आधी त्यांच्या घरगुती कुटुंबातून हा उत्सव होत होता। आज 72वं वर्ष आपण साजरं केलं, पण जी बच्चूबाईंनी प्रेरणा ट्रस्टची दिली, त्या प्रेरणेनं आज उभा असताना आम्ही औंध ग्रामस्थ म्हणून आमची काही जबाबदारी आहे की आम्हालाही कौतुक वाटतं की डोंबिवलीमध्ये राहून ते गावाला विसरले नाहीत। गावाची परंपरा त्याने अखंडपणे चालू ठेवली, घराण्याची परंपरा चालू ठेवली, आणि म्हणून याच निमित्तानं त्यांचाही इथं यथोचित मान सन्मान व्हावा अशी ग्रामस्थांची इच्छा होती। सरपंच साहेब आणि माझं तसं आमचं बोलणं झालं होतं, आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी हे आज दुसरं एक नामोल्लेख करणार आहे की याच गावचे श्रीयुत इंगळे म्हणून आहेत, तेही मोठे शिल्पकार आहेत, पुण्याला वास्तव्य आहे त्यांचं। त्यांनी एक अशी इच्छा व्यक्त केली होती की मलाही बच्चूबाईंसाठी काहीतरी करायचं आहे, आणि त्यांनीही आपला सत्काराचा शिल्पकलेचा नमुना म्हणून यमाई देवीची सोन्याचा मुलामा चढवलेली एक शिल्प त्यांनी स्वतः तयार केलेलं आहे। ते आज त्यांच्या हस्ते इथं प्रदान बच्चूबाईंना होणार आहे। बच्चूबाईंना होणार आहे याचा अर्थ शिवानंद जे 72 वर्ष काम करते, या संगीत कलेचा वारसा जो चालू ठेवलेला आहे बच्चूबाईंनी, त्याबद्दल शिवानंदच्या अध्यक्ष या नात्यानं त्यांनी ते स्वीकारावं, आणि त्यांना औंध गौरव पुरस्कार आपल्या गावचे सरपंच आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष जगदीश साहेब आणि आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी देतोय। एक ग्रामस्थ म्हणून, विश्वस्त म्हणून मलाही त्याचा अभिमान आहे। आपण सर्वांनी त्यांचं टाळाच्या गजरात कौतुक करून बच्चूबाईंनी हा स्वीकारावा सत्कार अशी मी विनंती करतो। जे शिल्पकार आहेत, ज्यांनी आता आपल्याला बच्चूबाईंना जी शिल्प तयार केलेलं आहे यमाई देवीचं, शिल्पकाराचाही गौरव या निमित्तानं गावच्या वतीनं आज या ठिकाणी होत आहे। मी केतनने हा सत्कार स्वीकारावा अशी त्याला ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे। माझ्या कुटुंबाचा हा जो उत्कर्ष आहे, माझ्या मुलाला जी काय तबल्याची बक्षिसं मिळाली, तबलेतली मिळाली, मला जे पंडित आनंद शिदे जे गुरु आहेत केतनचे, आत्ताचे गुरु जे आहेत, ह्या सर्वांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, आणि म्हणूनच आम्ही उभे आहोत। कलाकार म्हणून आमच्या कुटुंबाला जी सगळी मदत झाली त्या शिवानंद परिवारामुळे झाली, आणि या सर्वांना जोडण्याचा महत्त्वाचा दुवा धागा म्हणजे आमचे बच्चूबाई जोशी। आणि म्हणूनच आम्हाला इतकं स्पष्टपणे काही गोष्टी बोलता येत नाहीत, पण हे सगळं प्रेरणा करतो। मोहंती साहेबांनी तो सत्कार स्वीकारावा अशी संस्थेच्या वतीने त्यांना विनंती आहे। शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान संगीत महोत्सव गेले 72 वर्ष निरंतर चाललेला आहे। गजानन बुवा आणि आत्ता आमचे लाडके बच्चू भैया यांना जाते। अनंत बुवा आणि गजानन बुवा यांनी जे संगीताचं रोपटं या ग्रामीण भागामध्ये लावलं, आणि त्याला पाणी घालण्याचं काम बच्चू भैयांनी एखाद्या 25 वर्षाच्या युवकाला लाजवेल या पद्धतीनं या कार्यक्रमाचं गेले महिनाभर ते नियोजन करतायत। बऱ्याच वेळा माझ्याकडे आले, मी त्यांना म्हणलं तुम्ही कशाला माझ्याकडे येताय, तुम्ही इतके थकलाय? नाही म्हणले, माझं काम आहे ते माझं तुमच्याकडे येणं। म्हणजे किती हा उत्साह, या वयात सुद्धा इतका उत्साह मी कधी म्हणजे असा कोणाच्यात पाहिलेला नाही। तर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, आणि असाच हा कार्यक्रम पुढच्या नवीन पिढीनं असाच वाढत जावा अशी मी शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला, आणि माझे 2 शब्द